नमस्कार मंडळी, आम्ही आता आलोय बाबाच्या बड्डेची शॉपिंग करायला. उद्या आमच्या बाबाचा बड्डे आहे आणि माझा पेमेंट बी आलेला आहे 13 वर्षानंतर आमच्या लग्नाच्या. मी पहिलं त्याला गिफ्ट देते आहे. मी माझा पहिला पेमेंट आला आहे त्याच्यामधून. तर त्याला शूज हवे होते गिफ्टमध्ये. माझं प्लॅनिंग काहीतरी वेगळं होतं, पण त्याला शूज हवे होते तर आम्ही शूज घ्यायला आलेलो आहे. आणि इथे दर्श पण आमच्या सोबत आहेत. हाय करा सगळ्यांना. नमस्कार मंडळी. नमस्कार. कसे आहात? कशी झाली पौर्णिमा, आषाढी एकादशी? कसं झालं सेलिब्रेशन सगळ्यांचं? सगळे आनंदात आहेत, सुखात सगळे आनंदात आणि सुखात आहेत ना? आता मी आमच्या बाबांना तुम्हाला दाखवते. ओके, आमचा बाबा शूज चॉईस चालू आहेत. एवढे शूज आणले आहेत. कोण म्हणतो की माणसांना 2 मिनिटात चॉईस होते? अजिबात असं काही नाही आहे. आम्ही गेला अर्धा तास इथे फिरतोय. पोरं सुद्धा इथे शॉपिंग करायला बघतायत. हां, आज मुलांच्या म्हणजे दसऱ्याच्या शाळेत फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन झालेलं आहे. हां, आता बाबा आलेला आहे आमचा आणि तो विचारतो हे कसे शूज आहेत. ठीक आहे, पण सेम लोक आहे ना मागच्या वेळेसारखा? ते दुसरे पण नाही बरोबर ते. मग हा वाला हे वाटतं सर. हां, म्हणजे पुढे असो. हां, पॉइंटेड आहे. छान वाटतं तो. अजून सुद्धा आमच्या शाळेची चॉईस नाही. आम्हाला विचारलं तरी पुन्हा बघतात हे दोघांची काही मस्ती चालली. मुलांची कशी मस्ती असते ना, त्यांना कुठेही नाही एका ठिकाणी बसवत नाही. तुमची मुलं तशी आहेत का? मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. बघा, इथे आम्ही आलोय शॉपमध्ये, पण तरीही या दोघांची मस्ती काही थांबत नाही. मारामारी काही थांबत. कशावरून चालेल तुमचं फ्रेंडशिप आहे? एक दे त्याचा. आपण बाहेर शॉपिंग करायला आलो. आता आमच्या बाबांनी फ्रेंडशिप बँड दाखवतो मंडळींना. फ्रेंडशिप बँड किती तुझ्याकडे? हे बघा, दाखव. ओपन कर. असं ओपन करून दाखव ना. त्याच्याकडे एवढे. आता मी काय घेणार आहे का? काय नाही हात असं. हां, अच्छा, तू हे गाठ मारली का? हे त्याच्या बाबांनी त्याला फ्रेंडशिप बँड. आता ॲक्च्युली त्यांच्या स्कूलमध्ये फ्रेंडशिप डे होता. त्यांच्या सगळ्या फ्रेंड्सनी दाखव हातातले. तू काढले हातातले फ्रेंडशिप बँड बांधले त्यांच्या फ्रेंड्सनी. हे बघा, फक्त एका फ्रेंडशिप बँडमध्ये ह्यांची भांडण आणि ते पण इथे काउंटिंग करा आणि सगळं डिसाईड करा किती आहेत. बघा, ही दोघांची मस्ती आमच्या इथे. तुमच्या इथे असंच मस्ती होते का? कोणाकोणाची जोडी मुलं आहेत मला सांगा. आता हा 5th वन ट्रायल आहे आमचा. दोन्ही पॅर घातले. वॉक करून बघ कसं वाटतं. होते कम्फर्टेबल? टाचेला त्रास होत नाही ना? आता हे दर्श काउंटिंग करतो आहे. 10 आहेत. पण 11 काउंट केले ना? मग 12 कसे काय झाले? म्हणजे 2 परत हे झाले का काउंटिंग? फायनली दर्शच्या भांडणामध्ये दर्श रडत आहेत. फक्त 2 फ्रेंडशिप बँड करतात आणि हा असा हसतोय. अजून आमची काही शॉपिंग झालेली नाही आहे. जवळ गेला अर्धा तास आम्ही शॉपिंग करतो आहे. कोणीही जेंट्स तुम्हाला म्हटला की शॉपिंगला आम्हाला लेडीजला वेळ लागतो तर त्यांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा आणि दाखवा की कोणालाही जास्त वेळ लागतो असं नसतं. जेंट्ससुद्धा तेवढाच वेळ घेतात शॉपिंगसाठी. आणि दर्शला तर खूप वेळ लागतो शॉपिंग करायला. हो ना? हो ना दर्श? तुला किती वेळ लागतो शॉपिंग करायला? आता सध्या आमचा राग चालू आहे आणि हा जास्त खुश आहे कारण की तो रागवलेला आहे. आमची शॉपिंग डन झाल्यावर पुढचा व्हिडिओ दाखवतो. तोपर्यंत बाय. आणि मंडळी हॅपी फ्रेंडशिप डे. नाचो. आता कसं हे आमच्या फायद्याची चिंता नाही आमच्या साहेबांचे. आय एम डन विथ माय शॉपिंग. काय घेत आहे दर्श? काय मला छत्री पाहिजे. पण रेनकोट तर आहे तुमच्याकडे. आम्हाला रेनकोटची गरज नाही. आता मोठे झालोय आम्ही. अजून आमची छत्रीची शॉपिंग बाकी आहे. आपल्यासाठी पण घेणार. आता आम्ही निघाले शॉपिंग करून बाहेर आणि हे दक्ष आणि दर्शची मस्ती चालू आहे. मंडळी आता आम्ही आलो हनुमान मंदिरात आरती करण्यासाठी. आणि दक्ष त्यांच्या दीदी बरोबर मस्ती करतायत. हो, आ जाओ जल्दी 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 जल्दी. कमान लवकर लवकर या चला. हाय, हे माझे जीजू. हा माझा मुलगा. हा माझा भाऊ सगळ्यात लहान. ही माझी 2 नंबरची बहीण. ही माझी भाऊज आहे. हा तिचा मुलगा.
मामीला दीदीला Happy birthday to you. Happy birthday to you. हे सुरू नाही झालं. फायनली असा दिवस पूर्ण झालेला आहे आणि आज आहे 2 ऑगस्ट, आमच्या आहोंचा बर्थडे आणि संकष्टी चतुर्थी. आता आम्ही घरी आलो आहे. या दोघांमधली एनर्जी अजिबात थांबली नाहीये, पण माझ्यातली एनर्जी संपलेली आहे. आता आम्ही झोपतोय. तर आजचा व्लॉग कसा वाटला, असं फॅमिली व्लॉग बघण्यासाठी आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट मंडळी. ऐका हा, तुम्ही अगर झोपण्याच्या आधी ती आमची आळाची व्हिडिओ बघणार आणि तसंच करणार तर तुम्हाला फक्त आळास बोलायचंय आणि झोपून डोळे बंद करा आणि झोपा, चादरी घ्या आणि झोपा. तर डायरेक्ट झोपून सकाळी लवकर उठणार तुम्ही. ही आमची मॅजिकल ट्रिक आहे. बाय.